चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचं चिंतन आपण करतो आहोत। आत्माराम या ग्रंथातील साधन निरूपण हा चौथ्या समासातील काल आपण 3 ओव्या पाहिल्या। संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमाचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासाचा चिंतनाचा एक प्रयत्न करतो आहोत। काल आपण हा आत्माराम ग्रंथातील जो चौथा समास आहे साधन निरूपण या समासातील पहिल्या 3 ओव्या पाहिल्या। समर्थ म्हणाले की संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी हैघाई सर्वथा न करावी ज्ञातेपणी करुणी। कुठेही हैघाई नको आम्हाला। आमच्या साधी चहा जो आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ काय लोक 4-4 5-5 10-10 वेळाही चहा घेतात, पण थोडी जर साखर कमी पडली चहा पावडर कमी पडली तर ते लगेचच सांगतात पुन्हा टाकून आणा पुन्हा गरम करा। त्यात आम्हाला हैगाई चालत नाही। आणि मी काल जसं म्हणालो तसं आम्ही घर बांधतो, इकडे टॉयलेट ब्लॉक तिकडे टॉयलेट ब्लॉक इकडे काय तिकडे काय असं सगळा एवढा चोखंदळपणा आमचा असतो। किती वर्ष आम्ही त्या घरामध्ये राहतो, पण ज्या माझ्या घरातल्या ज्या मूर्त्या आहेत त्या माझ्या आजोबांपासून आहेत, त्यांची जिथं दररोज पूजा चालू आहे, मग त्यांना बसण्यासाठी जे आसन आहे, त्यांना घालायची जी वस्त्र आहेत, त्यांना वाहायची जी फुलं आहेत, दररोज जरी नसलं तरी सण वार अशा वेळी चंदनाचा अत्तर लावणे,
गंध, फुलं, माळा सुशोभित करणे, तिकडे चोखंदळपणा आमचा होत नाही. तिकडे आम्ही कसं तरी उरकून टाकतो. समर्थ म्हणतात हैगाई नको. पुढे समर्थ हा चौथ्या समासातील साधन निरूपण या समासातील चौथ्या ओवीमध्ये पुढे म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम. परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीस होये नीच नवी. श्रीराम. परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता. त्यात शंका घेण्याचं काही कारण नाही असं समर्थ म्हणतायत. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीस होय नीच नवी. नीच या शब्दाचा अर्थ नीच नव्हे, नित्य नवी. रोज अंतःकरणाची शुद्धता ही वाढतच जाते. उठाठेव म्हणजे धडपड करणे, खटपट करणे, काहीतरी व्याप करत राहणे, ढवळाढवळ करणे, लुडबुड करणे, अनेक अर्थ या उठाठेवी शब्दाला आहेत. परमार्थ उठाठेवी करिता, लाभची आहे तत्वता. आपल्या जीवनाला जर काही वळण लावायचं असेल, काही समाधान मिळवायचं असेल, तर समर्थ म्हणतायत की परमार्थामधली कुठलीही खटपट, कुठली उठाठेव ही वाया जात नाहीये. आमची उठाठेव केवळ प्रपंचासाठी असते. परमार्थासाठी आम्ही किती वेळ काढला. आज ठीक आहे, लॉकडाऊन चालू आहे, शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांचे डबे बंद आहेत, वर्क फ्रॉम होम चालू आहे, किंवा ज्यांना जावं लागतं त्यांना 2 तास 3 तासच जावं लागतं. मंडळी घरी बसलेली आहेत, बाहेर फिरायचं नाहीये, म्हणून आम्ही वेळ काढला. म्हणून आम्ही दासबोध चिंतन केलं, मनाच्या श्लोकांचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, गाथांचं पारायण केलं, अनेक विध उपक्रम केले, अनेक व्यासपीठं चालली आहेत पारमार्थिक क्षेत्रामध्ये. अनेक विद्वानांचे, अनेक विचारवंतांचे विचार ऐकायला मिळत आहेत. हे सगळं कशामुळे घडलं? काल एक असंच विवेचन ऐकलं. आदरणीय अलकाताई मुतालिकांनी ती लिंक पाठवली होती. अनघा मोडक, 5 वर्षाखाली ज्यांची दृष्टी गेली, फार कमी वय, असाही एक लॉकडाऊन, असं त्यांचं विवेचन होतं. 30-35 वय असेल, दृष्टी गेली आहे, पण प्रज्ञाचक्षु तेजस्वी झालेत, प्रखर झालेत. किती उदाहरणं त्यांनी दिली. पृथ्वीचं प्रदूषण वाढलंय, पृथ्वीचं डिटोरिएशन होत आहे, घासल्या गेलीये, घर्षण झालंय, झीज होतीये. मग आपण काय म्हणतो? गुडघा दुखतोय, चालणं होत नाहीये, पेन होत आहेत, सूज आलीये, डॉक्टर म्हणतात एक्सरे काढा. एक्सरे काढल्यानंतर ते म्हणतात झिजलाय तुमचा गुडघा, गुडघ्याची वाटी झिजत चालली आहे, आता तुम्ही फिरणं बंद करा, आता 6 महिने घरात राहा, आराम करा. तसं निसर्गालाही काहीतरी चक्र बिघडलंय ना. म्हणून निसर्गाने ठरवलं की आता आपण शांत राहायचं. आणि शांत निसर्ग झाला की आता शुद्धता वाढली आहे, हवेतली शुद्धता वाढली, हरिद्वारच्या पाण्यातली, गंगेतली शुद्धता वाढली, निकोप होत चालला, आजार पण निवळत चाललाय. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीस होय नीच नवी.
परमार्थातली जी उठाठेव आहे, परमार्थामध्ये जे जे आपण काही करू, जो जो कीजे तो ते लाहो, जसं जसं आपण करू तसं तसं त्याची फळप्राप्ती होते. अहो, ज्यांचे अनंत उपकार समर्थ संप्रदायावर आहेत ते समर्थ हृदय नानासाहेब देव, त्यांची तारखेप्रमाणे आज जयंती आहे. 10 ऑक्टोबर 1871 हा त्यांचा जन्मदिवस आहे. तारखेप्रमाणे त्यांची आज जयंती आहे. आजची ओवी त्यांना लागू पडती आहे. परमार्थ उठा ठेवी करिता 1 रुपया घेतला, एका घरातून 1 रुपया, मला जास्त रुपये नकोत तुमचे. देह धरणी मातेने जिथं पहिल्यांदा झेलला त्या ठिकाणी शोध करून अभ्यास करून समर्थांची मूर्ती उभी केली आहे जांबेला. आपण जांबेला जायला पाहिजे, जन्मस्थळ आहे समर्थांचं. ही एक उठाठेव करायला पाहिजे. समर्था विनाना दुजा देव कोणी, गुणे उंतली लेखणी आणि वाणी, खुले ग्रंथ भांडार केले जयाने, नमस्कार देवासी त्या आदराने. समर्थ हृदय नानासाहेब देव महाराज की जय. शेवटी समर्थ बोलले ना त्यांना. वाया गेली का उठाठेव? आज आमच्यावर अनंत उपकार आहेत त्यांचे. धुळ्याला जाऊन बघा, नानासाहेब देवांना त्यांनी समर्थांचं मूळ हस्ताक्षर आणलं आणि त्यांना कोणीतरी विचारलं की हे तुम्ही कुठे ठेवाल? हा अमोलिक ठेवाय, मौल्यवान ठेवाय. ते म्हणाले, मी ज्या दालनामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये सगळे ग्रंथ आणून ठेवलेले आहेत, समर्थांचे, समर्थांच्या शिष्यांचे, प्रशिष्यांचे जे बाळ आणून ठेवलेले आहेत, त्यामध्ये अत्यंत हृदयस्थानी हे बाळ ठेवलेलं आहे. आणि जर यदा कदाचित त्या वास्तूला आग जरी लागली तरी पण देह जळाला तर हरकत नाही. परंतु माझी सूचना अशी आहे माझ्या पुढच्या पिढीला की काही नाही वाचवता आलं तरी चालेल, पण समर्थांचं हे मूळ हस्ताक्षर अगोदर वाचलं पाहिजे. त्यासाठी देह जळ पडला तरी हरकत नाही. आज तिथले कार्याध्यक्ष, अध्यक्ष, सचिव, ती सगळी सत्कार उत्तेजक सभा आहे. समर्थ वाग्देवता मंदिर धुळे आहे. त्यांनी एक अशी तिजोरी आणलेली आहे की आगीच्या भक्षस्थानी 50 तास जरी ती टाकून दिली पण त्या तिजोरीतल्या समर्थांच्या हस्ताक्षराला धक्का सुद्धा पोचणार नाही. किती उपकार आहेत आमच्यावर. नानासाहेब देव समर्थांना बोलत असत, शेवटी वाया नाही जात. परमार्थ उठा ठेव करिता लाभ जी आहे तत्वता, डेफिनेटली नक्की लाभ मिळणार आहे. दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होय नीच नाही. घटके घटकेने, प्रहर प्रहराने, दिवसा गणिक आमचं अंतःकरण हे शुद्ध होत जातं. खरं तर एवढी प्रवचनं चालू आहेत, एवढी विवेचनं चालू आहेत, किती लोकांवर फरक पडला. निसर्ग शुद्ध झालाय, पाणी शुद्ध झालंय, हवा शुद्ध झाली आहे, पण माणसं शुद्ध झाली आहेत का विचारांनी? लक्स लावू दे, हमाम लावू दे, डव लावू दे, नाही अजून काही लावू दे, 10 वेळा धुऊ दे साबण हाताने, पण मनाचं काय, विचारांचं काय?
काही लोक तर ही सुवर्ण संधी म्हणून टपून बसले. ओरबाडा काय ओरबाडायचे ते. मनुष्य जात सुधारणार नाही. त्याला दोन्ही अंग आहेत, पण ही वृत्ती खरोखर चुकीची आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, पूजनीय दादांना, दासगणू महाराजांना एकाने, त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे, एकाने विचारले की दादा, एवढी कीर्तनं तुम्ही करता, शेकडो नाही हजारो लोक समोर बसलेले असतात, किती लोक सुधारतात हो? त्यांच्या आचरणात किती फरक पडतो? पूजनीय दासगणू महाराज हसले आणि ते म्हणाले, ते किती सुधारलेत किंवा त्यांच्या सुधारण्यासाठी मी नाही बोलत. आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलंय, आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलंय. वामन शास्त्री त्यांचे सद्गुरू, नगर जिल्ह्यातले आमच्या सद्गुरू, आणि ते महत्वाचं म्हणजे समर्थ सांप्रदायिक होते. दासगणू महाराजांचे सद्गुरू वामन शास्त्री महाराज हे समर्थ सांप्रदायिक आहेत. ते म्हणाले, आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलंय, तुला लोकांवर अत्तर शिंपडण्याचं काम दिलेलं आहे. आपण पाहतो ना, एखाद्या कार्यक्रमाला जाताना, लग्न कार्यामध्ये जाताना एक माणूस उभा असतो, त्याच्याकडे अत्तरदाणी असते, तो लोकांच्या अंगावर अत्तर शिंपडत असतो. लोकांच्या अंगावर अत्तर शिंपडलंय, ते सुगंधी झाले नाही झाले त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण लोकांवर अत्तर शिंपडत असताना आपला देह सुगंधित होतोय, हे खरंय का नाही? म्हणून त्याचा नाही विचार करायचा, आपण आपलं काम करत राहायचं. आपलं अंतःकरण शुद्ध होतंय असं समर्थ सांगतायत. आणि इथं लिहिलंय, लाभची आहे तत्वता. लाभ आहे तत्वता असं म्हणलंय का? चकार लावलाय, लाभची नक्की मिळणार, वचन आहे समर्थांचं. वृत्तीस होय नित्य नवी. किती प्रकारच्या वृत्ती आहेत? मनोवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार वृत्ती, बुद्धिवृत्ती, अंतःकरण वृत्ती. या सगळ्या वृत्तींचं शुद्धता ही दिवसेंदिवस वाढत जाते. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, निच नवे श्रवण मनन या ऐसे नाही साधना, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. समर्थांनी सांगितलं, आता शिष्य ऐक सावधपणे, तुला सारांचं सार सांगतोय म्हणलंय, साधनेचं सगळ्या सार सांगतोय, आणि ते म्हणजे श्रवण, मनन आणि निधिध्यास. या ठिकाणी समर्थ म्हणताय, नीच नव्हे श्रवण मनन, नित्य नव्हे, या ऐसे नाही साधन, याच्यासारखं साधनच नाहीये, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. नीच नव्हे आणि नित्य नूतन सारखे शब्द आहेत. नीच नव्हे, नीच म्हणजे नित्य, नित्य नव्हे श्रवण मनन, या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन. रोज केलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे. आज दासबोधातला एक समास वाचला, उद्या दुसरा समास. नाही समजला, अर्धा समास घ्या, 5 ओव्या घ्या, एकच ओवी घ्या, पण ती समजल्याशिवाय पुढे नको. मागचं सपाट पुढे पाठ असं नको. नित्य नव्हे श्रवण मनन. नित्य नव्हे म्हणजे काय? आज दासबोध घेतला, उद्या ज्ञानेश्वरी, परवा गीता, परवा 13 अजून पंचदशी, पुन्हा हरिपाठ. असं आहे का? असं नाही, असं अपेक्षितही नाहीये. श्रवण आणि मननासारखे साधन नाही नंबर 1 समर्थ सांगताय. आणि श्रवण जर घडावं तर ते सद्गुरूंच्या मुखातून घडावं. त्याच्यासारखं तर अलौकिक भाग्य नाहीये. आणि ते सद्गुरूंच्या मुखातून घडत असताना
ते स्थानही जर समजा तीर्थस्थळ असेल, मग तर काय बहार, त्याच्यासारखी तर बरोबरीच नाही. म्हणून आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही दर 2 वर्षांनी एका ठिकाणी जात असतो. आम्ही 2 अशा कथाला घेतल्या. एक कथा घेतली नैमिषारण्यात, दुसरी कथा घेतली शुक्तालला. तीर्थक्षेत्र आहेत ना होते, पावन क्षेत्र. 12 महिन्यातला एकही दिवस असा नाहीये या 2 ठिकाणी की त्या दिवशी कथा झाली नाही. एकही दिवस असा नाहीये. तर एक वडाचं झाड एवढं मोठं आहे की त्या वडाच्या झाडाखाली किमान 6 ते 7 कथा चालणारे हॉल आहेत. किमान 6 ते 7. सद्गुरु मुखातून, सत्पुरुषाच्या मुखातून भगवंताच्या लीला ऐकणं, त्याचं सगुण कीर्तन ऐकणं, नाम संकीर्तन ऐकणं, यापेक्षा भाग्यासारखं दुसरं काही ठिकाण नाहीये. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, आत्मज्ञानी एकचित्त तेणे पाहणे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान श्रीराम. श्रवण करायचे, वाचन करायचे ग्रंथाचं एकांत स्थळी आणि निवांत. पाठीमागे काहीतरी व्याप लागलेला आहे, कुणीतरी बोलावतंय, थांब मी आलोच आहे 5 मिनिटांमध्ये, आजचा समाज घेऊन टाकतो. कुठं टाकतो मग, घेतो कशाला? जपाची माळ राहिली ती मी घेऊन टाकतो, असा उपयोग नाही. समर्थ म्हणताय, आत्मज्ञानी एक चित्त. ज्याला आत्मज्ञानाची आस आहे ना, त्याने एक चित्त केलं पाहिजे. तेणे पाहावे अद्वैत, पारमार्थिक ग्रंथ पाहिला पाहिजे, अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ पाहिला पाहिजे. एकांत स्थळी त्यांनी बसलं पाहिजे, निवांत बसलं पाहिजे. आता एकांत स्थळी आणि निवांत यातला एकही जरी जमत नसेल तर मग श्रवण करण्यात काय अर्थ आहे? अनेक लोकांचा गोंगाट आहे आणि आपल्याला दिवसभर काहीच काम नाहीये. काय उपयोग आहे तिथे जाऊन? किंवा अत्यंत निवांत स्थळ आहे, निसर्गाने लता वृक्षांनी वेढलेलंच हे स्थळ, काही धावपळ नाही, कुणी येणार जाणार नाही. पण आम्हाला एकांत नाही, निवांत नाहीये, पटकन काही 10 कामं करायचे, काही उपयोग नाही अशा श्रवण मननाचा. माऊली म्हणतीये, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. आपली श्रद्धा जर ती प्रकट व्हायची असेल, आपली निष्ठा सद्गुरूंच्या प्रती, त्या ग्रंथाच्या प्रती, तर तैसी नीच नवी भजता, ते भजन नित्य नवीन असलं पाहिजे. समर्थ दासबोधाच्या शेवटी म्हणता, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. तो समास अनेक वेळा वाचला, तेच मनाचे श्लोक अनेक वेळा वाचले. आमच्या नांदेडला कनकधारा मंडळ आहे. परमपूजनीय विश्वास शास्त्री घोडजकर गुरुजींच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौ अपर्णाताई घोडजकर, अनेक महिला आहेत, अनेक पुरुष आहेत, पण या मंडळाच्या माध्यमातून मनोबोधाचं पारायण करतायत, ते मनाच्या श्लोकांचं पारायण करतात. सुनीलदादा चिंचोळकरांच्या मनाच्या श्लोकातून मनशांती याचं वाचन चालू आहे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. एकदा वाचल्याने काही पटकन लक्षात येणार नाही. त्यासाठी निवांतपणा पाहिजे, एकांत स्थळ पाहिजे आणि नित्य नव श्रवण पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, श्रवणायसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता. किती साधना, श्रवणासारखं साधन नाही. समर्थांनी आत्मारामामध्ये सुद्धा तेच सांगितलं. साधनाचं सार मी तुला सांगतो म्हणाले, आणि ते सांगितलंय श्रवण, मनन, निधिध्यास.
परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणापर ते साधन नाही. मग ते श्रवण कसं केलं पाहिजे? कर्म केलेची करावे. श्रवण निरूपणाचे 5 समास 200 समासांपैकी समर्थ रामदासांनी वेचलेत श्रवणासाठी. किती महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण श्रीराम. पुन्हा पुन्हा ते ऐकत असलं पाहिजे. एकच वक्ता असतो, 4 ठिकाणी तो बोलतो, 4ही ठिकाणी वेगवेगळं येतं सगळं. अभ्यास, विद्वत्ता, व्यासंग, अनेक ग्रंथांचे संदर्भ. आता हे सगळं समर्थ या ठिकाणी म्हणतायत. म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. श्रवण मनासारखं साधन नाहीये. आता कुणाला काय आवडेल याचा नेम नाही. श्रवण करा, वाचन करा म्हणलं की लोक दिवाळी अंक आणतात, कथा कादंबऱ्यांचे गठ्ठे आणतात आणि ते वाचत बसतात. मी वेटरनरी कॉलेजला होतो, मुंबई वेटरनरी कॉलेजला. मी काही तिथे शिक्षणाला नव्हतो, पण नोकरीला गेलो होतो. आणि तिथल्या हॉस्टेलवर मी राहत होतो. एका रूममध्ये 3 कॉट होते, पण मला धरून आम्ही 9 जण तिथे राहत होतो. सगळे स्टुडंट होते. मी एकटा तेवढा फक्त अर्निंग हँड होतो. त्यामुळे ऍडजस्टमेंट मलाच करायला लागायची. शिक्षण चालू आहे वेटरनरीचं, पशुवैद्यक महाविद्यालय. आणि चर्चा कशावर चालू आहे? कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर. आणि ही जी थोर मंडळी जी त्या रूम मध्ये होती, 4.5 वर्षाचं ग्रॅज्युएशन पशुवैद्यक कॉलेजचं, पण ते 7-7 वर्षापासून तिथं होते. मुखपाठ केल्याशिवाय पुढच्या वर्गात प्रवेशच नाही करायचा म्हणले. मग मुखपाठ होईल कसं? कारण हे अवांतर वाचन किती आहे. कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान वेटरनरी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना कशाला विचार करायला पाहिजे? लोक काही करतात. कुणाला कशी आवड असेल, कुणाला कशी आवड असेल. पण समर्थ काय म्हणतात? लोक खूप करतात हो. शनी महात्म्य काय वाचतील, शनिवारी तेल नेऊन घालतील ह्याच्यावर, शनीवर, हनुमंतावर. रांगा लागतात. आमच्या भागामध्ये एक मंदिर आहे. मंदिर म्हणण्या आता मंदिर झाले ते. आज 15-20 वर्षाखाली काही नव्हतं तिथं, पण आता तिथं रांगा लागतात. शनिवारी, अमावस्येच्या दिवशी रुचकीच्या माळा, तेलाच्या प्लास्टिकच्या पिशव्या. दुसऱ्या दिवशी खच पडलेला असतो प्लास्टिकच्या पिशव्यांचा. काय करतोय आपण याचा विचार आपण करायला पाहिजे. ₹2 तेल त्या मूर्तीवर ओतायचं आणि ती पिशवी बाहेर एका रस्त्यावर टाकून द्यायची. त्या पिशव्यांचा खच त्या पिशव्या नालीमध्ये जाणार. किती प्रदूषण वाढवायचं काय? म्हणजे आपली डोळत श्रद्धा नाही आहे. याला दासगुण महाराज म्हणतात व्यभिचारी भक्ती. पूजनीय दादांचा शब्द आहे व्यभिचारी भक्ती. कर्मकांडात एवढे आम्ही अडकून पडलो. सकाम भजन, सकाम पूजन. हे केलं म्हणजे ते मिळेल, ते केलं म्हणजे हे मिळेल, आणि ते मिळण्यासाठी खटाटो. समर्थ म्हणतात पुढील या जन्माची सुती घेतली, पुढच्या जन्माचा ऍडव्हान्स देऊन टाकला म्हणले. मिळणारच जन्म. अरे हे सगळं कशासाठी करायचंय? जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचे म्हणून करायचंय. तुम्ही तर ऍडव्हान्स देऊ लागले मला पुढचा जन्म मिळाला पाहिजे म्हणून. काही वाचू नका. समर्थ म्हणतात अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचं श्रवण झालं पाहिजे. नित्य नूतन म्हणजे रोजच्या रोज नवीन ग्रंथ नव्हे, नवीन ओवी, पण त्याचा अर्थ आकळल्याशिवाय पुढच्या ओवीला जायचं नाही. नित्य नूतन, नीच नव्हे श्रवण मनन, या ऐसे नाही साधन.
श्रवण करायला पाहिजे, त्यातून ज्ञानार्जन होतं. माझ्या मित्राचे एक मुलगा आहे आणि तो मुलगा त्याने आतापर्यंत नाही नाही म्हणलं तरी 70-80 मुली पाहिल्या असतील. मुलगीच पसंत पडत नाही. मुलगी गोरी पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, चालण्या बोलण्या वागण्यात स्वभावाने अशी पाहिजे तशी पाहिजे, स्वयंपाक जमला पाहिजे. अबाबा ती यादीच आहे त्याच्याकडे. यादी आहे म्हणण्यापेक्षा होती. योगायोगाने मी मागच्या महिन्यामध्ये त्याच्याकडे घरी गेलो होतो. मी म्हणलं काय जमलं का नाही कुठं अजून. त्यांनी मला सांगितलं 82-83 मुली पाहिल्या. आता म्हणला कंटाळा आला. काका एखादी शोधा आणि घेऊन या बरं. आमचं आयुष्य चाललंय, आम्हाला ग्रंथ नाही सापडला. आम्ही फक्त संकल्प केल्या, पूजा मांडले, काय काय यथा असं ते विधी केले, होम हवन यज्ञ काय काय करायचं ते करून टाकलं. तेवढ्या पुरतं तेवढं. आमचा काही संबंध नाही कुठल्या अद्वैत ग्रंथाचा. 80-82 मुली बघितल्यानंतर आता त्याची जी यादी आहे ती यादी सगळी संपली. तो म्हणाला आता काही नाही, ग्रॅज्युएशन असलं तरी मला चालेल, साधारण दिसायला असली तरी चालेल, काका घेऊन या, आणा ना एखादी मुलगी. मला असं वाटतं एवढी वर्ष गेली, आम्हाला ग्रंथ नाही सापडला कुठला. आता सापडलाय ना, आता वाङ्मय सापडलंय ना समर्थांचं. आता हे उरी शिरी बाळगलं पाहिजे. आता बास झाली शोध मोहीम, वय पण झालंय आमचं. आता कुणी काही देणार नाही आणि जास्त चिवडत बसण्यात अर्थ नाही. समर्थांच्या वाङ्मयासारखा ग्रंथ नाहीये म्हणून आता ह्याला उरी शिरी बाळगलं पाहिजे, सोडता कामा नये. म्हणून आता कुठलाही एक ग्रंथ घ्यायचा, मनाचे श्लोक घ्या, दासबोध घ्या, आत्माराम घ्या, पण याचं वाचन मनन चिंतन करत राहिलं पाहिजे. म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, ओवी जैसे ग्रंथी बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले, येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे श्रीराम. ओवी जैसे ग्रंथी बोलिले, ग्रंथातल्या ओवीमध्ये काय सांगितलंय, तैसेची स्वये पाहिजे झाले म्हणजे काय, निधिध्यास, श्रवण मनन निधिध्यास. तो जो उपदेश समर्थांनी आम्हाला सांगितला त्या ओवीमध्ये, तो आमच्या आचरणात आला पाहिजे. म्हणून इथं समर्थ म्हणतात, तैसेची स्वये, आपण लोकांनी नव्हे, प्रवचनकारांचा निरूपणकारांचा ज्ञानी तथाकथित ज्ञानी लोकांचा भर यावर फार असतो. लोकांनी कसं वागावं, लोकांनी कसं बोलावं. एक मोठे प्रवचनकार आहेत, मी मागच्या आठवड्यात 4 ते 5 वेळा त्यांना फोन केले, मेसेजही टाकला, 2-3 वेळा फोन कट केला, 2-3 वेळा रिंग वाजत राहिली. आता मला वाटलं आपण बोलू नये यांना, त्यांची व्यस्तता फार दिसतीये. त्यांची प्रवचनही मी ऐकत असतो, सुरेख बोलतात, मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे आहे. बोलताना ते एवढ्या नम्रपणे, एवढ्या विनम्रपणे बोलत असतात, असं वाटतं की आत्ता जरी फोन केला तरी ते प्रवचन बाजूला ठेवतील आणि आपला फोन घेतील, एवढा विनय. पण आपण काही असा उद्धटपणा करणार नाही. पण मला माझे दुसरे एक मित्र आहेत, ते मागे लागले होते. ते म्हणले तुम्ही समर्थ संप्रदायाचे आहात, ते समर्थ संप्रदायाचे आहेत, मला त्यांना 1-2 मिनिटं बोलायचं आहे. तुम्ही त्यांना थोडं जरा एकदा फोन करा आणि जरा पार्श्वभूमी सांगा, म्हणजे मग मी फोन करीन.
आता त्यांना सांगायचं की बाबा मी 7-8 वेळा फोन केले पण ते फोन उचलत नाहीत माझा, हा आपला कमीपणा आहे? आपला कमीपणा म्हणण्यापेक्षा समर्थ संप्रदायाचा कमीपणा आहे. अहो, त्यांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी भूमिका आहे आपल्याबद्दल, की समर्थांचा शिष्य हा समाज शरण वृत्तीनं वागणारा ज्ञानी पुरुष आहे, अधिकारी पुरुष आहे, तो महंत आहे, तो निस्पृह आहे, तो वैराग्याधिष्ठित विवेकाप्रमाणे वागणारा आहे, परोपकारी आहे, अशी एक धारणा आहे त्यांच्या मनामध्ये. आणि मी जर त्यांना म्हणालो की अहो मी 7-8 वेळा फोन केले पण ते काय फोन माझा घेत नाहीत, मला रिस्पॉन्स देत नाहीत, हे म्हणणं चुकीचं आहे. मला रिस्पॉन्स देत नाहीत म्हणण्यापेक्षा समर्थ संप्रदायाची त्यांच्या मनात जी काही एक, मला माहिती आहे ते त्यांच्या मनात काय धारणा आहे, ती फार मोठी धारणा आहे. एक 7-8 वर्षाखालची गोष्ट आहे की ते घळीमध्ये गेले आणि घळीमध्ये जाऊन तिथं 3 दिवस त्यांनी पारायण केलं दासबोधाचं. नांदेडचे माझे मित्र आहेत ते. जाताना त्यांनी मला विचारलं होतं काय नेऊ. मी म्हणलं तिथं आमचे आप्पा आहेत पूर्णवेळ व्यवस्थापक. म्हणलं मी मागच्या महिन्यात तिथून आलो, त्यांनी सांगितलं रजिस्टर नाही आहेत. मी म्हणलं 1-2-4 रजिस्टर घेऊन जा. अहो ते गाडीमध्ये गेले, त्यांनी 1 डझन रजिस्टर तिथे नेऊन ठेवले. आमचे आप्पा खुश झाले. मग आता शेवटी त्यांचा आग्रह आहे म्हणून मग मी एके दिवशी मोठ्या धारिष्ट्याने फोन केला, समर्थांचं नाव घेतलं आणि म्हणलं आता समर्था तुम्ही पहा बाबा, माझा फोन तर लागला पाहिजे. समर्थांची कृपा झाली आणि त्यांनी माझा फोन उचलला. मग मी त्यांना म्हणालो की मी 7-8 वेळा फोन केला. ते म्हणले हो माझ्याकडनं राहून गेलं वगैरे वगैरे वगैरे. मग मी म्हटलं असं माझे मित्र आहेत, त्यांना तुमच्याशी 1-2 मिनिटं बोलायचं आहे, केव्हा कुठल्या वेळेत मी फोन करायला सांगू. ते म्हणाले आत्ता शक्य असलं तर आत्ता करायला लावा, 15 मिनिटं मी घरीच आहे, 15 मिनिटानंतर बाहेर जाणार आहे. म्हणलं थांबा, 5 मिनिटाच्या आत त्यांचा तुम्हाला फोन येईल. आणि झालं लगेच. त्यांचा फोन ठेवल्याबरोबर यांना सांगितलं, यांनी तातडीनं लगेच फोन केला. 6व्या मिनिटाला तर त्यांनी मला सांगितलं. 2-3 मिनिटं छान बोलणं झालं बरं का. म्हणाले धन्यवाद तुम्हाला. म्हणलं धन्यवाद तुमच्या समर्थांना पोचवतो, दुसरं काय करणार. समर्थ या ठिकाणी म्हणतात तैसेची सोय पाहिजे झाले. अद्वैत ग्रंथामध्ये सांगितले की साधना कशी करायची, साधकाचं वर्तन कसं असलं पाहिजे, साधकाचं चालणं बोलणं वागणं कसं असलं पाहिजे. त्याप्रमाणे आमच्या आचरणात बदल होतो का नाही. नाहीतर मग हे सगळं गुंडाळून ठेवावं, बासनामध्ये बांधावं, सज्जावर टाकून द्यावं, आपण दिवाळी अंक वाचत बसावेत. याच्या नादी लागू नये. थांबा, आधीच ग्रंथ सोडू नका. समर्थांनी सांगितलंय श्रवण निरूपणामध्ये. विचार करा, धारिष्ट ठेवा, तरच ग्रंथ सोडा म्हणजे बासनातून सोडा. त्याचा दुसराही अर्थ आहे, ग्रंथ सोडू नका, मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ग्रंथ हातातून नाही सुटला पाहिजे. त्यावर श्रवण मनन चिंतन झालं पाहिजे. ग्रंथ हातातून सुटला नाही पाहिजे. नुसतं बोलून उपयोगाचं नाहीये, आपल्या आचरणात आलं पाहिजे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचार आहे तुझा तूच शोधून पाहे. ओवी जैसे ग्रंथी बोलिले तैसेची सोय पाहिजे झाले. पाहिलंस का तू हे? तुझ्यात बरोबर फरक पडलाय का? वागण्या बोलण्यात फरक पडलाय का? लोकांकडे पाहण्यामध्ये फरक पडलाय का? कुणी एखादा माणूस अडचणीत आहे, एक मोठी सर्जरी झाली आहे, काही मदत केली का? पैशाची चणचण असू शकते, लॉकडाऊन चालू आहे, अशा काळामध्ये अनेक जणांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. मग आपण काही आपल्या यथाशक्ती यथामती आपण काही मदत केली आहे का? नाही तर मग कशासाठी वाचायचा दासबोध, कशासाठी वाचायचा आत्माराम? क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचार आहे तुझा तूच शोधून पाहे. क्रियेविण नाना परी बोली जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. गप्पाट पोपटपंची खूप आहे. क्रियेविण नाना परी बोली जेते,
लोकांना उपदेश खूप आहे, पण आपलं वागणं कसं आहे, आपल्यालाच लाज वाटावी असे. परिचित्त दुश्चित्त ते लाजविते. म्हणून समर्थ म्हणतात सदा सर्वदा सज्जनाचे योगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आमचे सगळे वाद, आमचे सगळे विकल्प संपले पाहिजेत. म्हणून आम्ही अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ पाहिला पाहिजे आणि समर्थांसारख्या संतांचा सहवास आम्हाला मिळावा म्हणून आमची धडपड असली पाहिजे. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. ठीक आहे, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून तरी आमच्या क्रियेमध्ये फरक पडला पाहिजे, आमच्या आचरणात फरक पडला पाहिजे. आपल्या पूजेला आपण पाहतो, घरातलं देव आपण पूजा करतो दररोज. तांब्याचं ताम्हण असतं, ते पात्र असतं, तांब्या असतो, पळी असते, गंध कालवण्याची छोटी तबकडी असते. आता हे सगळं तांब्याचं किंवा पितळेचं वापरावं असं शास्त्र सांगतंय. माझ्याकडे सगळं तांब्याचंच आहे, पण 2, 4, 5 दिवस झाले की त्यावर डाग पडतात. मग आम्हाला ते लिंब किंवा पितांबरी अशा पावडरने घासलं पाहिजे. घासलं की कसं चकचकीत होत आहे, पाहायला बरं वाटतं, हातात घ्यावं असं वाटतं. आणि तेच जर डाग असतील तर समर्थ या ठिकाणी म्हणतात त्याप्रमाणे आपण अर्थ समजून आपल्या आचरणात ते चकचकीतपणा आला पाहिजे. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात ये ग्रंथी जो विचार, वृत्ती होये तदाकार. म्हणून निरूपणसार, भक्ती ज्ञान वैराग्य श्रीराम. या ओवीमध्ये समर्थ आम्हाला सांगतायत ये ग्रंथी जो विचार, वृत्ती होये तदाकार. म्हणून निरूपणसार, भक्ती ज्ञान वैराग्य. एक ग्रंथी म्हणजे कुठला ग्रंथ आहे? अद्वैत प्रतिपादन करणारा ग्रंथ. ये ग्रंथी म्हणजे हा ग्रंथ आत्माराम. आपल्याला मागच्या ओवीमध्ये समर्थ म्हणाले ओवी जैसे ग्रंथी बोलिले तैसेची सोय पाहिजे चाले. येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे. निश्चितपणे तुझ्या आचरणात, तुझ्या क्रियेमध्ये, तुझ्या वागण्या बोलण्यात फरक पडला पाहिजे, निश्चितपणे फरक पडला पाहिजे. तरच त्याचा काही वाचनाचा, श्रवणाचा काहीतरी उपयोग आहे. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात ये ग्रंथी जो विचार, वृत्ती होय तदाकार. ग्रंथामध्ये जो विषय मांडलेला असेल त्याप्रमाणे वृत्ती झाली पाहिजे आणि होते. आज 4-4.5 महिन्यामध्ये आपल्या वृत्तीमध्ये किती फरक पडला तुम्ही विचार करा. मला जाणवतंय ते. आपण तोंडाने सांगायची काही गरज नाही. आमच्या वृत्तीमध्ये फरक पडला. आमची वृत्ती तदाकार झाली आहे त्या ग्रंथाशी. मला अनेकांचे फोन येतात, मेसेज येतात. 1:30 वाजला की आमची बोटं चालू होतात. संत समागम पेज, संत समागम पेज. फेसबुक लावा, चार्जिंग आहे का नाही मोबाईलला, आपली कामं आटोपून घ्या. आमची वृत्ती तदाकार होतीये ना, होईल असते असते. समर्थांचा शब्द वाया नाही जाणार. समर्थ बोलतायत ते वाया नाही जाणार. समर्थ म्हणतायत ये ग्रंथी जो विचार, त्या ग्रंथामध्ये जो विचार सांगितलाय. तुम्ही जर एखादी कादंबरी वाचाल ज्यामध्ये बिभत्स वर्णन आहे, काम विकारांना वाढवणारं वर्णन आहे, आपली वृत्ती सुद्धा तशीच चंचल होते. आपलं लक्ष लागत नाही मग अशा अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांमध्ये. आमचं सगळं चित्त तिकडेच. तदाकारता. ते कधी मिळेल, केव्हा बोलू, केव्हा भेटू, केव्हा जाऊ, ती सगळं नियोजन तिकडचं चालू होतं. बहिर्मुखता नको,
अंतर्मुख व्हायला पाहिजे. काल त्या अनघा मोडक म्हणाल्या, जेव्हा सगळं बाहेरचं बंद आहे, बाहेरचे रस्ते बंद आहेत, आतला रस्ता तर चालू आहे. काय सुरेख विचार आहे ना. मार्केट बंद आहे, मार्केटमध्ये जायचं नाही, बँकेत जायचं नाही, आपल्याला बागेमध्ये जायचं नाही, फिरायला जायचं नाही, गावोगावी बैठकांना जायचं नाही, प्रवचनाला बाहेर जायचं नाही. पण आतला एक रस्ता तर चालू आहे. मग आज उतरा ना. त्याची डेप्थ तर माहित नाही, किती खोल उतरावं लागेल. पण त्याचा आनंद हा बाहेरच्या अनेक रस्त्यांपेक्षा अवर्णनीय आहे. तिथून पुन्हा बाहेर नाही पडा वाटणार. ये ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार, म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. आणि म्हणून समर्थ शिष्याला म्हणतात, अरे या ग्रंथामध्ये जे काही मी सांगतो आहे त्याप्रमाणे तुझी वृत्ती तदाकार झाली पाहिजे. तुझं सगळं चित्त तिकडे गेलं पाहिजे. म्हणून निरूपण सार, या ग्रंथाचं निरूपण काय ते ऐक, विवेचन ऐक, तो सार घे. भक्ती ज्ञान वैराग्य, भक्ती कर, ज्ञान कर, आणि ते वैराग्याच्या माध्यमातून कर. आता हे ऐकल्यानंतर शिष्याच्या मनामध्ये मोठा प्रश्न उरला. शिष्य म्हणतो, मला काय म्हणाले की तू फक्त नाशिवंत मला दे, काही करू नकोस, मी तुला जेथील तेथे नेऊन घालतो, तुझं आढळपद देतो, तुला अमरपद देतो, परमार्थपद देतो. आणि आता काय सांगतायत, हे निरूपण ऐक, भक्ती कर, ज्ञान घे, वैराग्य अंगी बाणव, हे काय लचाण लावले माझ्या मागे. शिष्याच्या मनात भावना आहे. अगोदर सांगितलं फक्त श्रवण कर, मनन कर, निधिध्यास. आता म्हणतायत भक्ती कर, ज्ञान मिळव, वैराग्य संपन्न हो. माऊली म्हणतीये, मिळवणी मिळतची असे, समुद्री गंगाजळ जैसे, मी होऊनी मज तैसे, सर्वस्वे भजती. मिळवणी मिळतची असे, किती एक पण झालं पाहिजे भगवंताशी. ती जी नदी आहे, तिचं शेवट, तिच्या जन्माचा शेवट काय व्हावा वाटतो की मला समुद्राला मिळायचं आहे, त्याच्याशी माझं समर्पण आहे, माझं अस्तित्व मला संपवायचं आहे. ती मिळते, वाफ होते, वर जाते, पुन्हा बरसते, पुन्हा समुद्राकडे जाते. खाऱ्या पाण्याची वाफ वर चालली आहे. कधी तुम्ही असं पाहिलंय खाऱ्या पाण्याचा पाऊस पडलाय? पाणी गोडच येणार आहे. माऊली असं म्हणतीये, मिळवणी मिळतची असे. मिळवणी मिळतची अव्याहत प्रोसेस आहे, ती कंटिन्युअस प्रोसेस. मिळवणी मिळतची असे, समुद्री गंगाजळ जैसे, समुद्रामध्ये गंगा मिळते, अस्तित्व संपवते, पुन्हा वाफ होते, पुन्हा ढगातून बरसते, पुन्हा वाहते, पुन्हा समुद्राला मिळते. मी होऊनी मज तैसे, सर्वस्वे भजती. तसं मला समर्पण करून आपलं अस्तित्व संपवून जे भजन करतात ते मला येऊन पोचतात. हरिपाठामध्ये माऊली म्हणतीये, भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती. भाव नाहीये, भक्ती कशी मिळेल? भक्ती नाहीये, मुक्ती कशी मिळेल? बळेविण शक्ती, बोलू नये. शक्तीच्या बळावर हे केलं पाहिजे, करायचंय म्हणून केलं पाहिजे. वेळ आहे म्हणून नव्हे, लॉकडाऊन चालू आहे म्हणून नव्हे. आता आपल्या जीवनाचं हे व्रत झालं पाहिजे. बास झालं, प्रपंच, व्यवसाय, नोकरी, धंदा खूप झालं, आता बास. आता सगळं स्थिर सावर झालंय ना. मी काय असं थोडंच म्हणतोय कुणाला की ज्याचा हातावर पोट आहे किंवा ज्याचं नोकरीवरच सगळा प्रपंच चालणार आहे त्यांनी नोकरी सोडून द्या, असं नाही म्हणत आहे मी. अहो, नोकरी काय आपण 24 तास करतो का? 5 तास, 8 तास, 10 तास
आम्हाला काढता येत नाहीये. ठरवलं तर जरूर काढू. आता यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य सांगितलंय. भक्तीची कथा आपण ऐकली, भक्तीबद्दलचं विवेचन आपण ऐकलं. ज्ञान, समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. पहावे आपणासी आपण. आता मी तुम्हाला बोलतो आहे, स्क्रीनवर माझा फोटो दिसतोय, म्हणजे हे ज्ञान आहे का? मग तो एक मोठा आरसा आणून लावता येईल 6 फुटाचा. समोर लावला, उभा राहिलं का झालं मला ज्ञान. माझं मूळ स्वरूप पाहता आलं पाहिजे, त्याचा मला साक्षात्कार झाला पाहिजे. ते खरं ज्ञान आहे. वैराग्य, समर्थ म्हणतायत ना, भक्ती, ज्ञान, वैराग्य. आता हे वैराग्य काय? आसक्ती सुटली पाहिजे. प्रपंचातली आसक्ती, परमार्थातली आसक्ती, अनासक्ती आमच्या अंतःकरणात बिंबली पाहिजे. विषयांचा आम्हाला कंटाळा आला पाहिजे. आम्हाला वाटलं पाहिजे बास झाला आता. किती वर्ष केली आहे. किती त्याच विषयामध्ये लिप्त व्हायचं. माहित नाही किती दिवस राहिलेत ते, पण आता समजलंय ना. कमीत कमी असाल तेथून पुढे ती चला, यत्न सोडा ना. रामकृष्ण हरी मुखे भावाने म्हणा. पूजनीय दासगुरु महाराजांचं काव्य आहे. असाल तेथून पुढे ती चला, यत्न सोडा ना. रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. फार सुरेख काव्य आहे. पुढे समर्थ, आता तो शिष्य हे सगळं ऐकतोय आणि त्याला धक्का बसतो की हे मला सांगत होते की तू मला फक्त ते काय नाशिवंत जे आहे, जे अशाश्वत आहे, जे तुझ्यासोबत येणार नाही, तेवढं तू मला दे. ते दिलंस की मी तुला आढळपद तुझं देऊन टाकतो, असं मला म्हणाले. आणि आता काय म्हणतायत हे काहीतरी नवीन सांगतायत मला. तो शिष्य काय म्हणतोय बघा. तो शिष्य म्हणे, स्वामी सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा. नाशिवंत घेऊन साधना, वरपडे न करावे श्रीराम. तो समर्थांना म्हणतो की तुम्ही प्रतिज्ञा कुठे गेली? तुम्ही विसरले काय? काय शिष्याचं धारिष्ट आहे. तो आपल्या वडिलांना बोलल्यासारखं बोलतोय. कारण समर्थ त्याला काय म्हणतात? बेटा म्हणतात, बाळा म्हणतात, बापा म्हणतात, तात म्हणतात. मग तो पण आता त्यांच्या पातळीवर एकच झालाय. तो म्हणतो अहो काय, तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञ. स्वामी म्हणतो तुम्ही सर्वज्ञ आहात ना, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि हे सगळं माहिती आहे त्या बळावर माझी भावना कशी आहे? ऐक सच्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचनी पूर्ण विश्वास. माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझी तुमच्यावर निष्ठा आहे. तुम्ही मला सांगितलं तू फक्त नाशिवंत देऊन टाक, मी तुला तुझं आढळपद देतो. मला प्रतिज्ञा दिली आहे तुम्ही, सत्य करावी प्रतिज्ञा. आता ते मला करून दाखवा. उगी टंगळमंगळ करू नका, चालढकलपणा करू नका. सद्गुरूंना बोलतोय तो. नाशिवंत घेऊन, तुम्ही म्हणलात ना मला नाशिवंत दे, नाशिवंत घेऊन साधना वरपडे न करावे. मला तुम्ही बाकीचं काही सांगू नका. हे कर, ते कर, असं कर, भक्ती मिळव, भक्ती कर, ज्ञान मिळव, वैराग्य अंगी बाणव. हे आधी तुम्ही मला आता माझी फसगत करू नका. वरपडे न करावे, मला माझी फजिती करू नका तुम्ही. मग अगोदर का नाही सांगितलं तुम्ही? हे करावं लागेल, ते करावं. मला फक्त एवढंच म्हणलात, फक्त नाशिवंत दे, आणि मी तर तुम्हाला दिलंय. मी फक्त सांगा. एवढं कळते कहाणी लंबी चौडी मला लावताय आता. समर्थांची प्रतिज्ञा आहे पहिल्या समासामध्ये. त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी या बोला. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे ना, मग तुझ्या सगळ्या वैभवाला टाकून दे. तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे.
35व्या ओवीमध्ये पहिल्याच समासात त्याग निरूपणामध्ये समर्थ म्हणतात, नाशिवंत तितुकेची देशी, तेवढंच देतो तरी पद प्राप्त निश्चयसी. मी प्रतिज्ञा दिलेलीच आहे तुला. शिष्य म्हणतोय, तुम्ही हे तिथं मागे सांगितलं फक्त नाशिवंत दे, म्हणून मी तुम्हाला म्हणलं की चला ठीक आहे, मी नाशिवंत तुम्हाला सगळं देऊन टाकतो. आता मला जरा फक्त डिटेल सांगा की काय काय नाशिवंत आहे. ते राहिलं बाजूला, आणि तुम्ही मला पुन्हा सांगताय की भक्ती कर, ज्ञान मिळव, अंगी वैराग्य घे, आसक्ती नको, त्याग कर सगळ्या गोष्टींचा. मला ही साधना करायला सांगताय तुम्ही, आता माझी फजिती करू नका. पुढे समर्थ मग त्याला म्हणतात, अरे शिष्याची तर द्यावे, नाशिवंत तुवा ओळखावे, साधन नगे करावे, प्रतिज्ञाच आहे श्रीराम. ते म्हणाले, अरे तुझ्या मनामध्ये काय विकल्प आला? मी माझ्या शब्दाला जागणार आहे, मी शब्द फिरवा फिरवी करत नाही. थोर इतिहासाचार्य श्री तू माधवराव पगडी म्हणतात समर्थांच्या चरित्रामध्ये, 82 वर्षाच्या आयुष्यात समर्थ रामदासांनी एकही काम, एकही क्रिया अशी केली नाही की ज्याची खंत त्यांना नंतर वाटली. अरे ह्याच्याऐवजी असं करायला पाहिजे होतं, ह्याच्याऐवजी असं बोलायला पाहिजे होतं. 82 वर्षाच्या आयुष्यात समर्थ रामदास स्वामींनी एकही क्रिया, एकही वचन असं केलं नाही की जे चुकीचं झालं असं त्यांना वाटलं. लोकांना काय वाटायचं ते सोडून द्या, त्यांना कधीही असं वाटलं नाही. म्हणून समर्थ शिष्याला म्हणतात, अरे शिष्या चित्त द्यावे. चित्त म्हणजे चित्त, लक्ष देऊन ऐक. नाशिवंत तुवा ओळखावे. नाशिवंत काय काय आहे तू याची ओळख करून घेतलीस का? नुसता म्हणतोस तुम्हाला तू दिलं म्हणून, पण नाशिवंत काय काय आहे याचा तू विचार केलास का? साधन न गे करावे, प्रतिज्ञाच आहे. काही करू नकोस रे तू, तू काळजी करू नको. माझ्या शब्दांचा गैरअर्थ काढू नको तू, काही साधना करू नको. आता या ओवीतला, ओवी क्रमांक 9 मधला जो पहिला चरण आहे, या ओवीतला अरे शिष्या चित्त द्यावे, या चरणाचे 2 अर्थ आहेत. अरे शिष्या चित्त देऊन ऐक, सावधान हो, लक्ष देऊन ऐक, काळजीपूर्वक ऐक, हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे, अरे शिष्या हे विचार करणारं जे तुझं चित्त आहे ते तू मला दे ना. आपण पाहिलंय अंतःकरण पंचकामध्ये, अंतःकरण, चित्त, बुद्धी हे सगळे पंचक आहेत ते, आणि शेवटी अहंकार आहे, मन आहे त्यात. अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार. चित्त जे चिंतन करतंय, मी नाशिवंत दिलं, मी नाशिवंत दिलं, मी सद्गुरूंना दिलं, सद्गुरूंनी मला शब्द दिला होता, सद्गुरूंची प्रतिज्ञा होती, सद्गुरूंनी मला वचन दिलेलं आहे, मी नाशिवंत देऊन टाकलंय, आता मला सद्गुरू आढळपद का देत नाहीत? हे जे चिंतन चालू आहे ज्याच्या आधारावर, ते चित्त तू मला दिलंस का? ते नाशिवंत नाहीये. अरे शिष्या चित्त द्यावे, 2 अर्थ आहेत. चित्त देऊन ऐक, आणि ते चित्त मला दे, अजून दिलेलं नाहीयेस. नाशिवंत तुवा ओळखावे, तू ओळखलंच नाहीस अजून काय काय नाशिवंत आहे ते. नाशिवंत तुवा द्यावे, साधन न गे करावे, तू काही करू नको. काहीच करून न प्राणी, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, फक्त जपे राम नाम वाणी, तया संतुष्ट चक्रपाणी. काही करू नकोस तू, साधना करू नको, ध्यानाला बसू नको, काही करू नको, पण अगोदर ओळख नाशिवंत काय काय आणि मला काय द्यायचंय तुला. ते प्रतिज्ञाच आहे. अरे माझी प्रतिज्ञा आहे, मी कुठे माझ्या शब्दाला मागे फिरतो? मी तुला शब्द दिलेला आहे ना, तो आहेच आहे, मी खरं करून दाखवीन. मी माझी प्रतिज्ञा पाळायला तयार आहे, पण तू अजून ते नाशिवंत काय आहे, मिथ्य काय आहे, खोटं काय आहे हे तू ओळखलंच नाहीस, आणि मलाच बोलायला लागलास तू. तर
तू फक्त सावधपणे नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय याचा विचार कर. पुढे समर्थ म्हणतात, प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मदर्पण, त्याई मध्ये तो आला श्रीराम. समर्थ म्हणताय प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण. कोण म्हणतोय की तुम्ही तुमची प्रतिज्ञा सांभाळा बर का, तुम्ही मला शब्द दिलेला आहे स्वामी, तो तुम्ही शब्द पाळला पाहिजे. हा म्हणणारा कोण आहे? मग तू नाशिवंत नाहीयेस का? तू अमरपट्टा घेऊन आलास का इथं? नाशिवंत मदर्पण, नाशिवंत केले मदर्पण, त्याही मध्ये तू आला. तू जे काही मला समर्पित केलंस, तू जे काही मला समर्पण केलंस, त्यामध्ये तू आला नाहीस का? तू वेगळा कुठे राहिला? हे काय झालं? आमचे पूजनीय आप्पा म्हणतात, स्वामी वरदानंद भारती, आहेर करायचा, कुंकू लावायचं, सगळं आहेर वगैरे करायचा, त्यांच्या हातात द्यायचं आणि सांगायचं हे तुम्ही वापरलं पाहिजे हा. अहो ते साडी वगैरे जेव्हा देतात ना, तर तेव्हा ते काय करतात, त्याची घडी उघडतात. तो जो घेणारा माणूस असतो ना, त्याचे घेणारे बाई असतात, त्या म्हणतात अहो राहू द्या ना, नको नको, राहू द्या राहू द्या, अशीच घडी राहू द्या. नाही 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 नाही, ते लगेच त्याचं कवर काढतात, त्याचा ते पदर काढतात, ते पांघरतात अंगावर. आता आहेर घेणाऱ्या बाईचं मत असं असतं, एक माझा एक अंदाज बरं का, एकंदरीत जे काही व्यवहारातलं ते मी जे काही पाहतोय त्यातलं नाशिवंतपणा, त्यातून माझ्या लक्षात येत आहे की त्यांना असं वाटतं ही घडी जशीच्या जशीच ठेवावी, अजून कुणाला तिकडच्या तिकडे परस्पर कुणाला आहेर करून टाकावा. पण आहेर करणाऱ्याची भावना काय आहे? अशी जर घडी दिली तरी अजून कुणाला तरी देतील. नाही 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 नाही, ते उघडायचं, त्याला कुंकू लावायचा, ते त्यांना पांघरायचं, मग निघायची वेळ असते. आहेर केव्हा करतो आपण? निघताना करतो. मग त्यांनी पटापट कसं तरी ते घडी करायची, ते बोळा करायचा आणि बॅगमध्ये टाकून द्यायचा. घडी विस्कटली पाहिजे, नवीन साडी आहे अशी यांनी पुन्हा कुणाला आहेर करताना वाटू नये. आणि तो जो म्हणण्याचा जो भाग असतो ना, हे तुम्ही वापरायचं बरं का, तो कळसच आहे. अहो तुम्ही त्याला एकदा आहेर केला, मग त्याने वापरू दे, नाही रस्त्यात भिकाऱ्याला देऊ दे, नाही अजून कुणाला गळ्यात घालू दे, आपला अधिकार आहे का? एकदा आपण समर्पण केलंय, काय द्यायचं ते दिलंय. तुम्ही आहेर केला, दान केला, काय काय करायचं, आता तुमचा अधिकार आहे का त्याच्यावर? मग का म्हणायचं? आणि समजा दुर्दैवानी आज मी केलेला आहेर मला जर 15 दिवसानंतर तोच माझ्याकडे आला, किंवा ज्यांना मी केला होता त्यांच्या लग्नामध्ये तो अजून माझ्या मित्राकडे, माझ्या नातेवाईकाकडे जर मला ते दिसलं, मग माझ्या अंगाचा तिळपापड होतो. काय माणसं आहेत, मी यांना चांगली साडी केली, यांना चांगला पोशाख घेतला, यांनी परस्पर लावून टाकला तिकडे, यांना द्यायलाच नाही पाहिजे हो, यांची लायकी नाहीये. काय काय आम्ही विचार करतो, काय गरज आहे का? आहेर केला, दान दिलं, समर्पण केलं, आता त्यांनी फाडून फेकून देऊ दे, त्याचं फडके करू दे, विकून टाकू दे, काही का करेना. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अरे नाशिवंत तू मला दिलं म्हणल्यानंतर पुन्हा शिल्लक कोण राहिला माझी प्रतिज्ञा काढायला, माझा शब्द काढायला? तू नाशिवंतामध्ये नाही आला. समर्थ म्हणताय, तू म्हणजी जे दिदले तरी देयास कोण उरले, जे उरले ते झुरले मजकडे श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, तू म्हणशी जे दिधले, दिले म्हणून सांगतोस, तरी देयास कोण उरले? आता कोण उरलंय? मी तुम्हाला दिलंय बरं का हे सगळं, असं म्हणणार कोण आहे? जे उरले ते झुरले मजकडे. एकीकडे तू म्हणतोस की मी हे तुम्हाला सगळं नाशिवंत दिलंय,
आणि पुन्हा माझा शब्द काढतोस तू? तरी देयास कोण उरले? देणारा कोण आहे? आणि जे उरले ते झुरले. समर्थ त्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात, मजकडे. याच्या पाठीमागचा अर्थ काय? असं आहे की शिष्याने सगळं समर्पण केलंय, सगळंच्या सगळं आपलं अस्तित्व संपवलंय. म्हणल्यानंतर मला हे द्या, मला ते द्या म्हणण्याचा आविर्भाव आला कुठून? तू राहिलाच नाही ना काही. अहो, राम आणि रामदास एका ठिकाणी एवढ्या एकत्वपणे, एवढ्या अनन्यपणे, एवढ्या समरसपणे निमाले आहेत की इथं कोण झोपलंय हे म्हणायला कोणी शिल्लक नाहीये. शिष्याची अशी अवस्था समर्थांना अपेक्षित आहे. तू मला सगळं देऊन टाकलंस ना, मग आता तू विरलायस, तू विरघळला पाहिजेस माझ्यात. तुझं अस्तित्व सगळं संपलं पाहिजे, तरच ते खरं समर्पण आहे. आणि मी काही राहिलो नाही, माझी काही अपेक्षा नाही, माझी कुठली आसक्ती नाही, मी कुणाला काही मागायला नाही पाहिजे. आता जे सद्गुरूंना योग्य वाटेल ते करतील. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. जेथील तेथे नेऊन घाली, सुगम पंथे श्रीराम. असा भाव, असा विरघळण्याचा प्रकार शिष्याकडे झाला पाहिजे. आता माझं काय? माझं तुम्ही हे देणार होतात, मला तुम्ही ते देणार होतात. अरे तू समर्थ म्हणतात, तू राहिला कुठे? अजून तुझ्यामध्ये नाशिवंत तू ओळखलं नाही आणि तुझ्यातलं समर्पण पाहिजे त्या पातळीपर्यंत पोचलं नाही. म्हणून ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, अरे पडत मूर्खच राहिलास तू अजून. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तये विद्येला कोण पुसे श्रीराम. फटरे फटत मूर्खा. ती ओवी आपण उद्या दुपारच्या 2च्या सत्रामध्ये पुनश्च पुढचा आत्माराम या ग्रंथाचा भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.